विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। व्यासपीठावर अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ, सचिव अंकुशराव बेंगाळ, उपाध्यक्ष सौ आनंदीताई बेंगाळ, प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ, यात्रा कमिटी ज्ञानेश्वर बेंगाळ, मनचकराव बेंगाळ, नसीबभाई, केशवराव शिंदे, माधवराव रोडगे, जगन्नाथ नेमाडे, सय्यद जिया, केशवराव कापसे, गजाननराव देशमुख, शहाजी देशमुख योगा, संदीप साळवे, किसनराव संत, माजी विद्यार्थी रामदास उबाळे सैनिक, मंगेश पोले, दिलीप बेंगाळ, सय्यद शेरो, मोबिन भाई, चेतन सेवांकुर, ऑर्केस्ट्रा, केकत उमरा व सर्व टीम, सोपान कांबळे, कय्यूम खान पठाण, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शिंदे आरबी, मुख्याध्यापक श्री सरकटे सर, पर्यवेक्षक श्री कसाब सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। यावेळी गुणवंत विद्यार्थी व माजी विद्यार्थी तसेच पालकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। शहाजी देशमुख यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले। चेतन सेवांकुर ऑर्केस्ट्रा यांनी सुंदर देशभक्तीपर गीताचे गायन केले। प्रास्ताविक श्री माटे सर यांनी केले। यावेळी दिलीप बेंगाळ व रामदास उबाळे या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। समारोपीय भाषणातून श्री भास्करराव बेंगाळ साहेबांनी संस्थेची उन्नती व प्रगती सांगितले। सूत्रसंचालन श्री शिंदे आरबी यांनी केले। यावेळी सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ, हिंगोली। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।